जर मला बडीशेपचा अभ्यास करायचा असेल तर मी तो कसा सुरू करायचा, कुठून सुरू करायचा, कुठले पुस्तकं वापरायचे, कुठले पुस्तकं रेफर करायचे ते मला कळणार नाही जोपर्यंत मी ते ड्रग्स क्लासिफाय करणार नाही. बरोबर आहे. जे काही क्रूड ड्रग्ज आपल्या फार्माकॉग्नसी या सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्यांचा बायोलॉजिकल सोर्स काय आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत आणि त्याची थेरप्युटिक एफिकसी काय आहे. वनस्पती किंगडममध्ये जे अवेलेबल होतं ते पहिलं आपण फूड म्हणून खायला सुरुवात केली, नंतर त्याचा औषध म्हणून उपयोग करायला लागलो आणि आता तिसरा उपयोग काय करतो आपण, कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुजाता जगताप, भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, वेनेटर करिअर्सच्या माध्यमातून तुम्हाला फार्माकॉग्नसी या सब्जेक्टसाठी अध्ययन करण्यासाठी करणार आहे. तर प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झाम ही प्रथमच भारतात कंडक्ट होणार आहे. आणि मला अजून एक गोष्ट इथे नमूद करायची वाटते की वेनेटर करिअर्सने देखील प्रथमच भारतातून मला वाटतं ही सुरुवात केली आहे की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ह्या परीक्षेसाठी व चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होण्यासाठी वेनेटर करिअर्सनी एक चांगले पाऊल उचललेले आहे. मी डॉक्टर अतुल धाडे सर आणि वेनेटर करिअर टीम्स यांची खूप आभारी आहे की त्यांनी मला या कार्यासाठी निवडले आहे. या डीपीच्या मार्गदर्शनासाठी मी तुम्हाला फार्माकॉग्नसी या सब्जेक्टसाठी मार्गदर्शन करणार आहे. तर आपण सिलेबस बघूयात फार्माकॉग्नसी या सब्जेक्टचा, पण ॲज पर ER 2020. नाव नंबर ऑफ टॉपिक्स या सब्जेक्टमध्ये तसे टोटल 12 चॅप्टर्स आहेत, पण त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर जो आहे तो आहे तुमचा चॅप्टर 5, ज्याच्यात आपण क्रूड ड्रग्सचा अभ्यास करणार आहोत. तर चॅप्टर 1 ह्या सब्जेक्टमध्ये आहे डेफिनेशन, हिस्ट्री, प्रेझेंट स्टेटस अँड स्कोप ऑफ फार्माकॉग्नसी. चॅप्टर 1 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, डेफिनेशन, व्हॉट इज डेफिनेशन ऑफ फार्माकॉग्नसी ते आपल्याला शिकायचं आहे. नंतर आपल्याला शिकायचं आहे हिस्ट्री, की ह्या सब्जेक्टची हिस्ट्री काय आहे. हिस्ट्री जर फार्माकॉग्नसी या सब्जेक्टची हिस्ट्री बघितली तर बिफोर फार्माकॉग्नसी केम इन टू एक्झिस्टन्स, म्हणजे फार्मसीच्या आधी फार्माकॉग्नसीचं अस्तित्व आहे. कारण जेव्हा मनुष्य प्राणी पृथ्वीवरती जन्माला आला आणि त्याला कळायला लागलं की जे काही प्लांट किंगडममध्ये गोष्टी अवेलेबल आहेत त्या आपण खाऊ शकतो, ज्या आपल्याला अन्न म्हणून उपयोगी पडतात, तसंच त्याला नंतर हे लक्षात येत गेलं की ह्या प्लांट किंगडममधल्या ज्या काही वनस्पती आहेत त्या आपल्याला औषधी म्हणून सुद्धा उपयोगी पडतात. म्हणून मी इथे नमूद करू इच्छिते की फार्माकॉग्नसी हा सब्जेक्ट फार्मसीच्या आधी अस्तित्वात आलेला आहे आणि त्याचा फार्मसी या सब्जेक्टशी खूप दृढ संबंध आहे. नंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रेझेंट स्टेटस, की आत्ताचं त्या सब्जेक्टचं स्टेटस काय आहे. प्रिव्हियस स्टेटस तर आपल्याला आपण सगळ्यांनी फर्स्ट इयरमध्ये त्याचा अभ्यास केला आहे की हिस्ट्री काय आहे या सब्जेक्टची, पण तो त्या सब्जेक्टचा प्रेझेंट स्टेटस काय आहे, आत्ताचा त्याचा उपयोग काय आहे त्या सब्जेक्टचा आणि त्या सब्जेक्टचा स्कोप काय आहे आत्ता आणि फ्युचरमध्ये, ते आपल्याला चॅप्टर 1 मध्ये स्टडी करायचं आहे. नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे चॅप्टर 2, क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्समध्ये तुम्हाला माहिती आहे की यू कन्सिडर प्लांट किंगडम किंवा यू कन्सिडर ॲनिमल किंगडम, यू कन्सिडर मिनरल किंगडम. ह्या तिघांमध्ये पण खूप सारे औषधी अवेलेबल आहेत आपल्याकडे. जसं की प्लांट किंगडममध्ये तुम्ही n नंबर ऑफ ड्रग्ज आर अवेलेबल इन द प्लांट किंगडम, तसेच ॲनिमल किंगडममध्ये आणि तसेच मिनरल किंगडममध्ये. जर आपल्याला अभ्यास करायचं झालं ह्या ड्रग्सचा, सपोज आता सगळ्यात सोपं एक्झाम्पल घ्या, फेनेल म्हणजे काय, बडीशेप. जर मला बडीशेपचा अभ्यास करायचा असेल तर मी तो कसा सुरू करायचा, कुठून सुरू करायचा, कुठले पुस्तकं वापरायचे, कुठले पुस्तकं रेफर करायचे ते मला कळणार नाही जोपर्यंत मी ते ड्रग्स क्लासिफाय करणार नाही. म्हणून आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे,
क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. कारण एवढे ड्रग्ज अवेलेबल आहेत, जसं की आपण टर्म इन्फिनिटी वापरतो किंवा एन नंबर वापरतो. एन नंबर म्हणजे काय की असंख्य असंख्य ड्रग्ज या निसर्गात अवेलेबल आहेत आणि त्यांचा अभ्यास करणं सोपं होणार नाही जोपर्यंत आपण त्याचं क्लासिफिकेशन करत नाही, जोपर्यंत आपण त्यांना डिवाइड करत नाही किंवा त्यांचं विघटन करत नाही. तर आपण त्यांना क्लासिफाय कशा पद्धतीने केलंय? पहिलं आहे अल्फाबेटिकल, सेकंड टॅक्झॉनॉमिकल, थर्ड मॉर्फोलॉजिकल, देन फार्मॅकोलॉजिकल, केमिकल अँड किमोटॅक्झॉनॉमिकल. हे क्लासिफिकेशन सुद्धा मनुष्य प्राण्याने स्वतःच्या सोयीने क्लासिफाय केलेले. जसं की सगळ्यात सिंपल क्लासिफिकेशन आहे अल्फाबेटिकल. अल्फाबेटिकल म्हणजे काय? तुमचे अल्फाबेट्स A to Z, हे सगळे 26 अल्फाबेट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. जे ए नावाचे ड्रग्ज, जे ड्रग्ज ए पासून स्टार्ट होतात, जसं की आकेशिया आहे, आगार आहे, नंतर बी दॅट इज बेन्झोइन, बेंटोनाइट, सी सिनॅमन, सिंकोना, त्याप्रमाणे आपण ते ड्रग्ज क्लासिफाय करतो. आणि त्याच्यासोबत त्या प्रत्येक क्लासचं मेरिट काय आहे, म्हणजे त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे आपल्याला आणि डिसएडव्हान्टेज काय आहे अभ्यास करताना, ते आपण त्या क्लासच्या अंडर शिकतो. सो पहिलं क्लासिफिकेशन आहे अल्फाबेटिकल क्लासिफिकेशन. नेक्स्ट आहे टॅक्झॉनॉमिकल. टॅक्झॉनॉमिकल हे जसं की वनस्पतीशास्त्रात आपण अभ्यास करतो की हे पर्टिक्युलर झाड किंवा हा पर्टिक्युलर श्रब कुठून आलं, की बाबा कुठल्या फॅमिलीला बिलॉंग करतं, कुठल्या किंगडमला बिलॉंग करतं किंवा कुठल्या फायलमला बिलॉंग करतं, कुठल्या सब फायलमला बिलॉंग करतं. दॅट वी स्टडी अंडर विच क्लासिफिकेशन? ते आपण अंडर टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. नंतर सगळ्यात महत्त्वाचं क्लासिफिकेशन तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने आहे मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन. कुठलं क्लासिफिकेशन? मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय की जे स्ट्रक्चर त्या ड्रगचं आपल्याला डोळ्यांनी दिसतंय की बाबा ह्या ड्रगचा कलर असा आहे, ह्या ड्रगचा शेप असा आहे, ओडर असा आहे, नंतर टेस्ट अशी आहे, त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे जे नेकेड आयनी बघू शकतो, जे डोळ्यांनी बघू शकतो, आपण तो ड्रग डिस्क्राईब करू शकतो, ते आहे मॉर्फोलॉजिकल क्लासिफिकेशन. नेक्स्ट आपल्या दृष्टीने अगेन फार्मसीच्या दृष्टीने आहे फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन. एवढा खटाटोप का करायचा, या ड्रग्सचा अभ्यास का करायचा? का तर हे ड्रग्ज आपल्याला आपले विविध आजार बरे करण्यासाठी, क्युअर करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. त्यामुळे आपण त्यांचं फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन स्टडी करतो. नंतर अजून एक इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे केमिकल क्लासिफिकेशन. केमिकल क्लासिफिकेशन म्हणजेच काय? त्या ड्रगमध्ये कुठले असे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत जे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. दॅट वी आर स्टडिंग अंडर विच क्लासिफिकेशन? वी आर स्टडिंग अंडर केमिकल क्लासिफिकेशन. अँड लास्ट इज किमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. किमोटॅक्झॉनॉमिकल म्हणजे काय? रिलेशन बिटवीन युअर केमिकल क्लासिफिकेशन अँड रिलेशन बिटवीन युअर किमोटॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन. सो सेकंड चॅप्टर इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू. तिसरा चॅप्टर आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ क्रूड ड्रग्स, डिफरंट मेथड्स ऑफ अडल्ट्रेशन ऑफ क्रूड ड्रग्स अँड इव्हॅल्युएशन ऑफ क्रूड ड्रग्स. आता हे जे क्रूड ड्रग्ज आपण निसर्गापासून जे मिळवतोय आपल्या उपयोगासाठी, त्याच्या भरपूर, जर तुम्ही एखादा सिंगल ड्रग घेतला तर त्याच्या बऱ्याच स्पीशीज निसर्गात अवेलेबल आहेत ज्या आपण डोळ्यांनी बघितल्या नुसत्या तरी डिफरन्शिएट करू शकत नाही. आणि जर तुम्ही ड्रगचा अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा पर्टिक्युलर ड्रग विच इज कंटेनिंग दिस पर्टिक्युलर पर्सेंटेज ऑफ केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स दॅट इज ऑफिशियल इन द मोनोग्राफ्स ऑर इन एनी अदर ऑफिशियल बुक. तो त्याच्यात ऑफिशियल असतो, तर दॅट इज कॉल्ड ॲज ऑफिशियल ड्रग. आणि त्याच्या ज्या बाकीच्या स्पीशीज आहेत किंवा बाकीच्या ज्या जाती आहेत त्या ड्रगच्या, त्या होतात अनऑफिशियल, ज्या आपण औषधी म्हणून उपयोगी करू शकत नाही. तर तेव्हा काय होतं, तिथे हे व्यापारी लोक काय करतात, त्याचं अडल्ट्रेशन करतात. त्याचं काय करतात? अडल्ट्रेशन करतात. म्हणजेच की नाव मी अजून परत बडीशेपचंच उदाहरण देते तुम्हाला. बडीशेप किंवा फेनेल आपण कुठली उपयोगी करू शकतो, ज्याच्या वोलेटाईल ऑइल आर इन बिटवीन 0.3 to 1%. बडीशेपची दुसरी स्पीशीज माझ्याकडे आहे, त्याच्यात वोलेटाईल ऑइल कंटेंट 0.3 to 1% मध्ये नाही आहे. म्हणजेच ती जी दुसरी स्पीशीज आहे बडीशेपची, ती तिची अडल्ट्रेशन आहे ऑफिशियल स्पीशीजची. आलं लक्षात? म्हणून वी हॅव टू स्टडी दिस चॅप्टर 3 की अडल्ट्रेशन, की कुठले मेथड्स आहेत अडल्ट्रेशनचे, कशा प्रकारे ड्रग्सचं अडल्ट्रेशन केलं जातं,
किंवा सबस्टिट्यूशन केलं जातं. म्हणजेच काय करतात की ऑफिशियल ड्रग सपोज काही कारणास्तव अवेलेबल नसेल मार्केटमध्ये, तर किंवा त्या व्यापाराला जास्त पैसे कमवायचे बाय नॉट सेलिंग द ऑफिशियल ड्रग, तर तो काय करतो, अडल्ट्रेटेड ड्रग मार्केटमध्ये सेंड करतो आणि तो ड्रग नंतर औषधी म्हणून वापरला जातो. तर आपल्याला हे बघायचं की व्हॉट एव्हर ड्रग आय एम युझिंग इन माय फॉर्म्युलेशन तो अडल्ट्रेटेड नाही आहे ना, पहिलं हे बघायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचंय की वी हॅव टू डू इट्स क्वालिटी कंट्रोल टेस्ट. वी हॅव टू डू इट्स क्वालिटी कंट्रोल टेस्ट म्हणजे आपण त्याची क्वालिटी चेक करायची. तो ड्रग औषध बनवताना म्हणजे तुमचेच फॉर्म्युलेशन बनवायच्या आधी त्या ड्रग्सची क्वालिटी चेक करायची आणि त्याच्यानंतर तो ड्रग आपण आपले फॉर्म्युलेशन्स निर्माण करण्यासाठी किंवा फॉर्म्युलेशन्स बनवण्यासाठी वापरायचे. म्हणून हा एक चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे फार्माकॉग्नसी या सब्जेक्टच्या दृष्टीने. नंतर चॅप्टर 4 इज ब्रीफ आउटलाईन ऑफ ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन टेस्ट, थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी अँड फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन्स ऑफ अल्कलॉइड्स, नंतर टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, वोलॅटाईल ऑइल्स, टॅनिन्स अँड रेझिन्स. आता हे काय आहेत परत एकदा मी रिपीट करते. अल्कलॉइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, वोलॅटाईल ऑइल्स, टॅनिन्स अँड रेझिन्स. जर तुम्ही वनस्पती किंगडम बघितलं किंवा प्लांट किंगडम बघितलं तर त्यांच्यामध्ये मेटाबोलाइट्स प्रेझेंट असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ मेटाबोलाइट्स, प्रायमरी मेटाबोलाइट्स अँड सेकंडरी मेटाबोलाइट्स. तर हे जे काही आपण औषधी म्हणून जे कॉन्स्टिट्युएंट्स वापरतो ते सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. कुठले आहेत? अल्कोलाइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, वोलॅटाईल ऑइल, टॅनिन्स अँड रेझिन्स. खरं तर ह्या सगळ्यांमुळे आपल्याला हे सगळे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ड्रगमध्ये अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्युरिंग द डिसीज ऑर डिसऑर्डर. दॅट्स वाय वी हॅव टू स्टडी दीज इन डिटेल. त्यांचं काय काय अभ्यास करायचं आपल्याला? ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे काय की हे सगळे अल्कलॉइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, वोलॅटाईल ऑइल, टॅनिन्स अँड रेझिन्स हे कुठल्या वनस्पतींमध्ये किंवा कुठल्या ॲनिमल किंगडमच्या कुठल्या वनस्पतींमध्ये किंवा औषधींमध्ये आढळतात ते. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की ते कुठे कुठे जॉग्राफिकली डिस्ट्रीब्युटेड आहेत. एक साधं सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं की तुम्हाला आता महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती आहे की संत्री म्हटलं की आपल्या डोक्यात लगेच येतं की नागपूर, बरोबर आहे ना. तर त्या पर्टिक्युलर ड्रगचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या कुठल्या भागात झालेलं आहे, महाराष्ट्रातच नाही फक्त, तर भारतातल्या कुठल्या कुठल्या भागात तो ड्रग आढळतो ते आपल्याला अभ्यास करावा लागतो. नंतर आहे आयसोलेशन. आयसोलेशन ऑफ दीज अल्कलॉइड्स, टर्पेनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, वोलॅटाईल आणि टॅनिन्स. त्यांचं आयसोलेशन कसं करायचं, कारण आयसोलेशन केल्यानंतर आपण ते कॉन्स्टिट्युएंट्स आपल्या फॉर्म्युलेशन्समध्ये वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांची आयडेंटिफिकेशन टेस्ट करायला लागते, त्यांची थेरप्युटिक ॲक्टिव्हिटी चेक करायला लागते आणि त्यांचं फार्मास्युटिकल ॲप्लिकेशन काय आहे ते नंतर आपल्याला हे सगळं अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. सो तो चॅप्टर आहे चॅप्टर 4. नंतर सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे जो तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने, दॅट इज चॅप्टर 5. काय काय अभ्यास करायचा या चॅप्टर 5 मध्ये? बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अँड थेरप्युटिक एफिकसी ऑफ द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ क्रूड ड्रग्स. बरोबर आहे. जे काही क्रूड ड्रग्स आपल्या फार्माकॉग्नसी या सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्यांचा बायोलॉजिकल सोर्स काय आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत आणि त्याची थेरप्युटिक एफिकसी काय आहे. बायोलॉजिकल सोर्स म्हणजे काय की ते कुठल्या सोर्सपासून आलेत, म्हणजे ते प्लांट किंगडम पासून मिळाले का ॲनिमल किंगडम पासून का मिनरल किंगडम पासून, त्यांचा सोर्स काय आहे. नंतर त्या ड्रग्सचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत आणि त्या ड्रगचा आपण कुठल्या आजारांमध्ये उपयोग करून घेऊ शकतो किंवा उपयोग करतो ते या चॅप्टर 5 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता कुठले कुठले ड्रग्स दिलेत तुमच्या सिलेबसमध्ये, तर सगळ्यात पहिली कॅटेगरी कोणती आहे? लॅक्झॅटिव्स. सगळ्यात पहिली कॅटेगरी कोणती आहे? लॅक्झॅटिव्स. हे ड्रग्स कुठे दे आर युज्ड इन कॉन्स्टिपेशन. आता कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? बऱ्याच लोकांना पोट साफ होत नाही रोजच्या रोज. ती आपली नैसर्गिक दिनचर्या आहे ज्याच्यात पोट साफ झालं तर आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, यू कन्सिडर फिजिकल ॲक्टिव्हिटीज किंवा काय किंवा आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित नॉर्मल करू शकतो आपण.
तर बऱ्याच लोकांना हल्ली कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, तर तेव्हा आपण कुठले ड्रग्स प्रिस्क्राईब करतो? लॅक्झॅटिव्ह ड्रग्स. मग त्याच्या अंडर कुठले ड्रग्स स्टडी करायचेत आपल्याला? ड्रग्ज आहेत ॲलो म्हणजे कोरफड, नंतर कॅस्टर ऑइल, इसबगुला म्हणजे सब्जाचं बी, आणि चौथा ड्रग आहे सेन्ना. देन नेक्स्ट कॅटेगरी इज कार्डिओटॉनिक. नंतर सेकंड कॅटेगरी कुठली स्टडी करायची? व्हेरी इम्पॉर्टंट, दोनच ड्रग दिलेत ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये, दॅट इज युअर डिजिटॅलिस अँड अर्जुना. कार्डिओटॉनिक, कार्डिओ म्हणजे हार्ट आणि टॉनिक म्हणजे तुमच्या हार्टसाठी ते टॉनिक आहेत ड्रग्स. तुमच्या हार्टचं फंक्शनिंग व्यवस्थित राहील जेव्हा तुम्ही हे ड्रग्स घेता. कुठले ड्रग्स आहेत? डिजिटॅलिस आणि अर्जुना. नंतर आहेत व्हेरी इम्पॉर्टंट ड्रग्स कार्मिनेटिव्ह अँड GI रेग्युलेटर्स. येस, कार्मिनेटिव्ह काय करतात किंवा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कार्मिनेटिव्ह? खूप सिम्पल डेफिनेशन आहे. दे एक्सपेल द गॅसेस फ्रॉम GI ट्रॅक्ट. आपण जे जेवण जेवतो त्याचं जो काही अनडायजेस्टेड पार्ट राहतो त्याचे गॅसेस तयार होतात आपल्या स्टमकमध्ये, तर ते गॅसेस एक्सपेल करायचं काम कोण करतं? कार्मिनेटिव्ह अँड GI रेग्युलेटर्स. म्हणजे तुमचं GI ट्रॅक्ट ते रेग्युलेट करतात. कुठले कुठले ड्रग्ज आपल्याला शिकायचे ह्या कॅटेगरीच्या अंडर? कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे मराठीमध्ये आपण त्यांना धने म्हणतो. नंतर फेनेल, बडीशेप, कार्डमॉम, इलायची, जिंजर, आलं, क्लोव्ह, लवंग, ब्लॅक पेपर, काळी मिरी, असाफोटिडा, हिंग, नटमेग, जायफळ आणि सिनॅमन म्हणजे दालचिनी. तुमच्या हे लक्षात आलं असेल की हे जे काही ड्रग्स कार्मिनेटिव्ह आणि GI रेग्युलेटरच्या अंडर दिलेत तुमच्या आई किचनमध्ये, बऱ्यापैकी हे ड्रग्ज रोजच्या जेवणात बनवताना वापरते, कारण तिला सायंटिफिकली माहिती आहे की या ड्रग्सचा उपयोग काय आहे. तुम्ही जर आपलं महाराष्ट्रीयन किंवा भारतीय भोजन जर बघितलं तर ते असं आहे की आर फूड ॲक्ट्स लाईक अ मेडिसिन असं आहे. आणि हे सगळे हे जे काही आहेत कार्मिनेटिव्ह ड्रग्स जे काय आहेत ते आपल्या रोजच्या जेवणात जातात. नंतर आहेत ॲस्ट्रिंजंट्स. ॲस्ट्रिंजंट्स अगेन दे प्रोव्हाइड कूलिंग इफेक्ट. सो कुठले कुठले ॲस्ट्रिंजंट्स आहेत? मायरोबॅलन, ब्लॅक कटेचू अँड पेल कटेचू. तुम्ही कात ऐकलं असेल ना, आपण जो पान खातो जेवण झाल्यानंतर, जो पान खातो डायजेशनसाठी, त्याच्यामध्ये कात असतो, ब्लॅक कटेचू अँड पेल कटेचू. ते काय करतात? कूलिंग इफेक्ट देतात स्टमकला किंवा बॉडीला आपल्या. सो दॅट इज नोन ॲज ॲस्ट्रिंजंट्स. नंतर आहे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम. मीन्स विच नर्वस सिस्टीम? युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम. येस, ड्रग्ज ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता हे ड्रग्स दोन प्रकारे ॲक्ट करतात. एक तर ते स्टिम्युलेट करतात, दे स्टिम्युलेट युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम, किंवा दे डिप्रेस युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर कुठले कुठले ड्रग्ज आहेत? हायोसायमस, बेलाडोना, एफिड्रा, ओपीएम, टी, कॉफी अँड कोका. आता जर तुम्ही हे एक्झाम्पल्स बघितले, टी, आपण रोजच्या आपल्या दैनंदिन आयुष्यात चहाचं खूप जास्त, भारतीय लोक जर तुम्ही बघितलं तर चहाचं खूप जास्त सेवन करतात ते, बरोबर आहे ना? येस, कारण चहाचा स्टिम्युलंट इफेक्ट आहे, पण तो एक पर्टिक्युलर काळापुरता असतो तो. नंतर कॉफी, आणि नंतर व्हेरी बेस्ट एक्झाम्पल इन डे टू डे ॲक्टिव्ह स्टिम्युलंट इफेक्ट जे देतात, दॅट आर युअर टी, कॉफी अँड कोका. नेक्स्ट कॅटेगरी आहे अँटी हायपरटेन्सिव्ह. आता यू नो मिनिंग ऑफ वर्ड हायपरटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे काय? इन्क्रीज ब्लड प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर जेव्हा माणसाचा वाढतो तेव्हा आपण कुठले ड्रग्स त्याला देतो? अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स. आणि एकच ड्रग तुमच्या सिलेबसमध्ये दिलाय, राउल्फिया. देन नेक्स्ट इज अँटीटसिव्ह. अँटीटसिव्ह म्हणजे काय? जे ड्रग्स खोकला किंवा कफमध्ये दिले जातात, दोज आर कॉल्ड ॲज अँटीटसिव्ह ड्रग्स. तर तुमच्या सिलेबसमध्ये दोन ड्रग्स दिलेत त्यांना, वसाका आणि टोल्युवाल्सम. आता आपल्या घरी तुलसी पण असते. तुलसी इज ऑल्सो युज्ड ॲज अँटीटसिव्ह. किंवा आपल्याला सर्दी खोकला झाला तर सगळ्यात पहिला आपल्याला आई काय देते? अँटीटसिव्ह ड्रग देते, जो आपल्या घरोघरी आणखी प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये आढळून येतो, तो म्हणजे तुलसी. सो तुलसी कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अँटीटसिव्ह ड्रग. नेक्स्ट कॅटेगरी ऑफ ड्रग इज अँटी रिउमॅटिक ड्रग. रिउमॅटिझम म्हणजे काय? पेन इन जॉईंट्स. जे आपले जॉईंट्स असतात त्याच्यात जर पेन व्हायला लागलं तर कुठले ड्रग्स घेतो आपण? क्रूड ड्रग्स. आपण क्रूड ड्रग्स बाबतीत बोलतो, तर वी गिव्ह कोल्चिकम सीड्स किंवा कोल्चिकम कॉम्स. नेक्स्ट इज अँटी ट्युमर. अँटी ट्युमर इज दॅट इज कॅन्सर.
जे ड्रग्स कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरतात तर ते कुठले ड्रग्ज आहेत, विंका आणि पोडोफायलम. विंका अगेन बऱ्याच ठिकाणी आपल्याला विंका हा ड्रग आढळून येतो, ज्याला आपण मराठीमध्ये सदाफुली म्हणतो. देन अँटी डायबेटिक ही खूप महत्त्वाची कॅटेगरी आहे, बिकॉज इफ यू सी एव्हरी थर्ड पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन ऑर समथिंग लाईक दॅट ऑर ऑल ओव्हर द ग्लोब ऑल्सो, तुम्ही जर बघाल तर आफ्टर सर्टन एज, से आफ्टर एज ऑफ 40 नंतर किंवा 50 नंतर बऱ्याच जणांना साखरेचा त्रास होतो. साखरेचा त्रास होतो म्हणतात म्हणजे काय, रक्तातली साखरेची पातळी वाढते त्यांची. येस, याला काय म्हणतो आपण, डायबेटीज म्हणतो. मग ते बरं करण्यासाठी आपण कुठले ड्रग देतो, आपण अँटी डायबेटिक ड्रग देतो. कुठले अँटी डायबेटिक ड्रग्ज आहेत, टेरोकार्पस अँड जिम्नेमा. देन डायुरेटिक. डायुरेटिक्स काय करतात, दे इन्क्रीज द फ्लो ऑफ द युरिन. विच आर दोज ड्रग्स, दोज आर गोक्रू अँड पुनर्नवा. नंतर आहे अँटी डिसेंट्रिक म्हणजे डिसेंट्री, लूज मोशन्समध्ये आपण कुठले ड्रग्ज देतो, आयपीकॅक्युना. अँटीसेप्टिक्स अँड डिसइन्फेक्टंट्स. आता हे जे ड्रग्ज आहेत ते आपल्या परत आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापरतो. अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट्स काय करतात, जे जीवाणू आहेत किंवा जे जंतू आहेत जे लिव्हिंग सर्फेसेसवरती आहेत, म्हणजे नॉर्मल आपले सपोज स्किन पकडा, येस, ऑर नॉन लिव्हिंग सर्फेसेस, जसं की टेबल इज नॉन लिव्हिंग सर्फेस ना, तर त्याच्यावरती आपण लिव्हिंग सर्फेसेसवरती काय वापरतो, अँटीसेप्टिक्स. आणि नॉन लिव्हिंग सर्फेसेसवरती काय वापरतो, म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत त्यांच्यावरती आपण काय वापरतो, डिसइन्फेक्टंट्स. हां, तर क्रूड ड्रग्समध्ये कुठले कुठले अँटीसेप्टिक्स आणि डिसइन्फेक्टंट्स तुमच्या सिलेबसमध्ये दिलेत, बेन्झोइन, मीर, नीम अँड टर्मेरिक. परत जर तुम्ही बघाल तर नीम आणि टर्मेरिकचा आपल्या रोजच्या जीवनात खूप वापर करतो आपण. त्यातल्या त्यात टर्मेरिकचा तर खूपच, कारण परत टर्मेरिक इज हॅव्हिंग अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी ऑल्सो. नेक्स्ट आहे अँटी मलेरियल म्हणजे द ड्रग्स विच आर यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. कुठले ड्रग्ज आहेत, सिंकोना अँड आर्टेमेसिया. नेक्स्ट इज ऑक्सिटोसिक, अर्गॉट. नंतर काही ड्रग्ज सोर्स ऑफ विटॅमिन म्हणून आपण वापरतो, पण हे ड्रग्ज आपण मराईन सोर्सेस म्हणजे वॉटर सोर्सेसपासून किंवा समुद्रापासून मिळवतो. समुद्रात जे फिश असतात, शार्क वगैरे, त्यांच्यापासून हे ड्रग्ज मिळवतो. कुठले आहेत ते, कॉड लिव्हर ऑइल अँड शार्क लिव्हर ऑइल. नेक्स्ट इज एन्झाईम्स. एन्झाईम्स कुठे मॅक्झिमम रोल प्ले करतात, डायजेशनमध्ये म्हणजे जेवण पचवण्यामध्ये किंवा बाकीच्या ज्या काही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज असतात किंवा पॅथॉलॉजिकल ॲक्टिव्हिटीज तुमच्या बॉडीमध्ये होत राहतात, ते तिथे एन्झाईम्सचा खूप मेजर रोल आहे. आणि कुठले कुठले एन्झाईम्स आहेत, पपया, डायस्टेस, पॅनक्रियाटिन अँड ईस्ट. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरी आहे फार्मसीच्या दृष्टीने, ती फार्मास्युटिकल एड्स. हे जे ड्रग्ज आपण फार्मास्युटिकल एड्सच्या अंडर स्टडी करतो ते मॅक्झिममली आपण एक्सिपियंट्स म्हणून आपल्या फार्मसीमध्ये वापरतो. यू नो दॅट की जेव्हा आपण एखादं फॉर्म्युलेशन बनवतो त्याच्यात ड्रग जातो विच इज ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आणि त्याच्यासोबत एक्सिपियंट जातात. तर ते एक्सिपियंट्स कुठल्या कॅटेगरीच्या अंडर आपण स्टडी करतो, फार्मास्युटिकल एड्स. कुठले कुठले आहेत, केओलिन, लॅनोलिन, बीजवॅक्स, अकेशिया, ट्रॅगाकान, सोडियम अल्जिनेट, आगार, गॉर्गम अँड जिलेटिन. लास्ट कॅटेगरी ऑफ ड्रग्स, मिसलेनियस ड्रग्स, स्क्विल, गॅल्स, अश्वगंधा, तुलसी अँड गुगुल. सो that was about chapter 5. Yes, that is the longest chapter in your syllabus. That is, from that we have to study biological source, chemical constituent and therapeutic efficacy of following category of crude drugs. आणि जे विद्यार्थी डिप्लोमा फार्मसी एक्झिट एक्झामसाठी अपियर होणार आहेत, मेजरली वेन यू आर स्टडिंग फार्माकॉग्नोसी सब्जेक्ट, तेव्हा तुम्हाला ह्या चॅप्टरचा खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. कुठला चॅप्टर, चॅप्टर 5. कारण चॅप्टर 5च्या अंडर बरेच ड्रग्स कव्हर झालेत आणि ते ड्रग्स त्या सब्जेक्टच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत किंवा तुमच्या फ्युचरमध्ये सुद्धा ते ड्रग्स फ्युचरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. कारण ह्या ड्रग्स बऱ्यापैकी अजूनही आपण औषध म्हणून उपयोग करतो आणि दीज आर ॲक्टिंग ॲज अ सोर्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स इन युअर मॉडर्न फार्मसी ऑल्सो किंवा नॉवेल फार्मसी ऑल्सो. देन नेक्स्ट इज चॅप्टर 6, प्लांट फायबर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स. आता सर्जिकल ड्रेसिंग्स कुठे वापरले जातात, हॉस्पिटल्समध्ये. जे काही विविध सर्जिकल ड्रेसिंग्स तुम्ही हॉस्पिटल्समध्ये बघता, जसं की क्रेप बँडेज आहे
किंवा बाकीचे बँडेजेस आहेत, किंवा तुम्ही जर बघितलं एखाद्या पेशंटला जर टाके घालायचे असतील तर ते त्याच्यासाठी ते टाके घालण्यासाठी किंवा ते बँडेजेस बनवण्यासाठी जे काही बेसिक रॉ मटेरियल लागतं ते परत प्लांट किंगडमपासून मिळतं. तर त्याला आपण काय म्हणतो, प्लांट फायबर्स. फायबर म्हणजे काय, एक धागा, बरोबर आहे. जसं की कन्सिडर बेस्ट प्लांट फायबर इज कॉटन. आता कॉटनचे तर उपयोग तुम्हाला माहिती आहेत. आपण कपडे आपण जे कपडे घालतो ते पण कॉटनपासून बनलेले असतात, किंवा सर्जिकल ड्रेसिंग आपण जे हॉस्पिटल्समध्ये वापरतोय ते बऱ्यापैकी कॉटन, त्याच्यानंतर सिल्क आणि उलपासून बनवलेले असतात. किंवा एखाद्या पेशंटला जेव्हा टाके घालतात तर तो जे काही फायबर वापरला जातो तो टाक्या घालण्यासाठी त्याला आपण सूचर म्हणतो. ते पण दे आर मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम सिल्क, सिल्क. तर हे जे काही 3 फायबर्स आहेत, कुठले कुठले, कॉटन, सिल्क आणि उल, ते पण वी आर ऑब्टेनिंग फ्रॉम प्लांट किंगडम अँड सेकंडली वी आर ऑब्टेनिंग देम फ्रॉम ॲनिमल किंगडम. म्हणून परत इन दिस चॅप्टर वी हॅव टू स्टडी अबाउट प्लांट फायबर्स जे आपण नॅचरल रिसोर्सेसपासून ऑब्टेन करतो, अँड सर्जिकल ड्रेसिंग्स. अँड अगेन यू हॅव टू स्टडी रिजनरेटेड फायबर्स ऑल्सो, म्हणजे जे मनुष्याने निर्माण केलेत फायबर्स, जसे की नायलॉन आहे, रेयॉन आहे, त्याचा पण अभ्यास आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये करायचा आहे. कारण ते फायबर्स सुद्धा आपण सर्जिकल ड्रेसिंग्स किंवा बाकीच्या काही गोष्टी मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपण वापरतो. त्याचसोबत आपल्याला सर्जिकल कॅटगट आणि लिगेचर्स म्हणजे सूचर्स आणि लिगेचर्सचा पण अभ्यास करायचा आहे. कारण सूचर्स आणि लिगेचर्स बनवण्यासाठी पण जे काही रॉ मटेरियल येतं ते नॅचरल रिसोर्सपासून येतं. चॅप्टर 7 बेसिक प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्ड इन ट्रेडिशनल सिस्टीम्स ऑफ मेडिसिन लाईक आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी. आता तुम्ही जर बघाल इथे तर आयुर्वेदा हे सगळे टर्म्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. कुठले कुठले, पहिलं आयुर्वेदा, देन कम्स युअर फार्माकॉग्नोसी अँड देन फार्मसी. म्हणजे हे इंटरलिंक्ड आहेत एकमेकांशी. जर तुम्हाला फार्माकॉग्नोसीचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला आयुर्वेदामधलं काही गोष्टी माहिती असल्याच पाहिजेत. येस, बरोबर आहे. तर तुम्हाला आयुर्वेदाचा अभ्यास बेसिक प्रिन्सिपल म्हणजे त्याच्यात बेसिक आयुर्वेदा बेसिकली कसं ट्रीट करतं किंवा एखाद्या आजाराला कसं ट्रीट करतं, एखाद्या पेशंटला कसं ट्रीट करतात आयुर्वेदामध्ये, बेसिक काय आहे, प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड काय आहे, तर प्रत्येक ट्रेडिशनल सिस्टीमचा आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये माहिती करून घ्यायचं आहे. आयुर्वेदा, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी. भारतामध्ये सगळ्यात जास्त सिस्टीम्स कुठल्या चालतात, पहिलं आहे आयुर्वेदा, नंतर आहे होमिओपॅथी. आणि जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये बघाल किंवा दक्षिण भारतात बघाल तर सिद्धा ही सिस्टीम वापरली जाते ट्रीटमेंटसाठी. तर त्याच्यामध्ये बेसिक प्रिन्सिपल्स काय आहेत ते आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि आयुर्वेदिक जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत, आयुर्वेदामध्ये जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत, अरिष्टा, असावा, गुटिका, तैल, चूर्ण, लेह आणि भस्म, हे जे काही बेसिक फॉर्म्युलेशन्स आहेत आयुर्वेदाचे ते कसे बनवले जातात, त्यांचं मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहे ते आपल्याला या चॅप्टर 7 मध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे. कारण औषध गोळ्या पण निर्माण व्हायच्या आधी हे बेसिक फॉर्म्युलेशन्स मार्केटमध्ये अवेलेबल होते, ज्याचा जास्त वापर जर तुम्ही भारताचा आयुर्वेदिकच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल किंवा आपले पूर्वज किंवा पूर्वीचे जनरेशन जे आहेत ते ह्या फॉर्म्युलेशनचा बऱ्यापैकी वापर करायचे. अजूनही जर तुम्ही तुमच्या आजी आजोबांचे जर औषधं बघितले तर तुम्ही बघाल की त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे आयुर्वेदिक तेल असतात किंवा ते चूर्ण, कायम चूर्ण खूप फेमस आहे ना मार्केटमध्ये. तर हे कुठून आलं, हे आयुर्वेदामधून आलेले. आणि ते चूर्ण बनवायला कुठले ड्रग्ज वापरतात, क्रूड ड्रग्ज वापरतात जे नॅचरल रिसोर्सेस पासून ऑब्टेन केलेले आहेत, बरोबर आहे. तर तुमच्या आजी आजोबा तुम्ही बघाल की ते चूर्णाचं पण सेवन करत असतात किंवा ते भस्म पण बॉडीवरती अप्लाय करत असतात. येस, सो ऑल दीज आर बेसिक फॉर्म्युलेशन्स विच वी हॅव टू लर्न इन चॅप्टर 7. चॅप्टर 8 रोल ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स इन नॅशनल इकॉनॉमी. येस, भारताला पैसे मिळवून देण्यासाठी किंवा नॅशनल लेवलला ट्रेड करण्यासाठी मेडिसिनल आणि ॲरोमॅटिक प्लांट्सचा काय रोल आहे हे आपल्याला चॅप्टर 8 मध्ये शिकायचं. चॅप्टर 9 आहे हर्ब्स ॲज हेल्थ फूड. चॅप्टर 9 कुठला आहे, हर्ब्स ॲज हेल्थ फूड. म्हणजे जे काही हर्ब्स किंवा वनस्पती आपल्याला निसर्गापासून मिळतात. मेजरली मी जेव्हा
निसर्गापासून म्हणते तर सगळ्यात पहिलं इथे मला नमूद करावं की प्लांट किंगडम पासून जे काही आपल्याला हर्ब्स वगैरे मिळतात तर त्याचं आपण हेल्थ फूड म्हणून पण सध्या बेनिफिट करून घेतोय. तुम्ही जर आत्ताचं मार्केट बघाल तर मार्केटमध्ये न्यूट्रास्युटिकल्सची खूप बूम चालू आहे, बरोबर आहे ना. न्यूट्रास्युटिकल्स भरपूर टाईप ऑफ न्यूट्रास्युटिकल्स किंवा प्रोटीन पावडर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे ज्याचा मॅक्झिमम सध्या सेल होतोय. तर हे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत किंवा हेल्थ फूड आहेत इन फॉर्म ऑफ न्यूट्रास्युटिकल्स और अँटीऑक्सिडंट्स, प्रोबायोटिक्स, प्रीबायोटिक्स, डायटरी फायबर्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅरोटिनाइड्स, सोया वगैरे हे जे काही फूड अवेलेबल आहे आपल्याकडे ते परत कुठून येतं, नॅचरल रिसोर्सेस पासून येतं आणि ते आता सध्या आपण हेल्थ फूड म्हणून वापरतोय. कारण आत्ताचं जर आपण जे काही अन्न ग्रहण करतो तुम्ही बघाल तर त्याच्यातून पूर्ण ड्यू टू ओव्हर यूज ऑर एक्सेस यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स असं आहे की तेवढं आपल्याला आता सध्या पोषण मिळत नाही. तर आपण बाकीच्या ह्या गोष्टींचा पण हेल्थ फूडचा आधार घेतोय आणि हे कन्झ्युम करून आपली जी काही बॉडीची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहे ती आपण सॅटिस्फाय करतो. नेक्स्ट इज चॅप्टर 10 इंट्रोडक्शन टू हर्बल फॉर्म्युलेशन्स. जे काही हर्बल फॉर्म्युलेशन्स मार्केटमध्ये आहेत त्यांचं फक्त आपल्याला इंट्रोडक्शन बघायचं आहे किंवा थोडंसं जसं की दीज आर रिलेटेड टू युअर अरिष्टा, असावा, गुटिका, तैल, चूर्ण, लेह अँड भस्म की यांचं इंट्रोडक्शन आणि त्याच्याबरोबरच नॉवेल फॉर्म्युलेशन्स कुठले येत आहेत आता फार्मसीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये ते आपल्याला चॅप्टर 10 मध्ये डिस्कस करायचं. नंतर चॅप्टर 11 अगेन हर्बल कॉस्मेटिक्स. येस, आता आपण काय केलं, जे काही आपल्याला निसर्गात अवेलेबल होतं मेजरली इन प्लांट किंगडम, वनस्पती किंगडममध्ये जे अवेलेबल होतं ते पहिलं आपण फूड म्हणून खायला सुरुवात केली. नंतर त्याचा औषध म्हणून उपयोग करायला लागलो आणि आता तिसरा उपयोग काय करतो आपण, कॉस्मेटिक्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे कॉस्मेटिक्सचा उपयोग काय आहे, मेजरली फॉर ब्युटिफाईंग पर्पज, छान दिसण्यासाठी, आपल्याला स्वतःला छान प्रेझेंट करण्यासाठी आपण या कॉस्मेटिक्सचा आधार घेतो किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कॉस्मेटिक्स वापरतो. आणि हे कॉस्मेटिक्स बनवण्यासाठी अगेन वी आर युझिंग क्रूड ड्रग्स. येस सर, विच ड्रग्स वी आर युझिंग इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मेटिक्स. तर सगळ्यात मेजर ड्रग विच इज युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्मेटिक्स तुमच्या ज्या क्रीम्समध्ये जे वापरलं जातं ते आहे ॲलोवेरा. त्याचे कोरफडचा जो गर असतो किंवा जेल असतं ते आपण वापरतो किंवा टर्मेरिकसुद्धा वापरतो, नीम पण वापरतो. येस, अँड अदर ॲरोमॅटिक ऑइल्स आहेत मार्केटमध्ये, आल्मंड ऑइल, लव्हेंडर ऑइल, ऑलिव्ह ऑइल, रोजमेरी ऑइल, सँडलवूड ऑइल, जसं की चंदन ऑइल. वी आर युझिंग इट इन मॅन्युफॅक्चरिंग हर्बल कॉस्मेटिक्स. आणि चॅप्टर 12 आहे फायटोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्रूड ड्रग्स. म्हणजे फायटोकेमिकलचा अर्थ काय आहे की दोज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द प्लांट्स. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, त्याचा क्वालिटी कंट्रोल टेस्ट कशी करायची ते आपण चॅप्टर 12 मध्ये शिकणार आहोत. सो दिस वॉज द सिलेबस फॉर युअर सब्जेक्ट pharmacognosy as per year 2020 and we have to cover all these chapters in these sessions. Thank you.